कल्पना करा, अजून भारतात मुलींना शाळेत जाण्याची परवानगीही नव्हती. समाजात अंधश्रद्धा, बालविवाह आणि स्त्रियांसाठी शिक्षणावर बंदी होती. आणि त्या काळात एक तरुणी समुद्र ओलांडून परदेशात जाते, डॉक्टर होण्यासाठी. फक्त स्वतःसाठी नाही, तर हजारो भारतीय महिलांच्या जीवासाठी. ही गोष्ट आहे आनंदीबाई जोशींची, भारतातील पहिली महिला डॉक्टर. आनंदीबाई जोशींचा जन्म 31 मार्च 1865 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव होते यमुनाबाई. त्या एका पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या. त्या काळात मुलींना शिक्षणाची परवानगी नव्हती. त्यांचे आयुष्यही इतर मुलींसारखेच घरकाम आणि परंपरांमध्ये अडकले असते. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी ठरवलेलं होतं. वयाच्या केवळ 9व्या वर्षी त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव हे विचाराने अत्यंत प्रगत आणि स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. त्यांनीच यमुनाबाईंचं नाव बदलून आनंदी ठेवलं. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंना मूल झालं, पण योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली. त्यांना जाणवलं, भारतात महिलांसाठी महिला डॉक्टर नाहीत, म्हणून अनेक स्त्रिया उपचाराअभावी मरतात. त्याच क्षणी त्यांनी ठरवलं, मी डॉक्टर होणार. त्या काळात एका स्त्रीने डॉक्टर होण्याचा विचार करणंही धाडसाचं होतं. समाजाने त्यांची टिंगल केली, निंदा केली, बहिष्कार टाकला, पण त्या डगमगल्या नाहीत. डॉक्टर होण्यासाठी भारतात संधी नव्हती, म्हणून निर्णय झाला अमेरिकेला जाण्याचा. त्या काळात परदेशात जाणं म्हणजे धर्मभ्रष्ट होणं असं मानलं जायचं. लोकांनी खूप विरोध केला, पण गोपाळरावांनी आणि आनंदीबाईंनी ठामपणे निर्णय घेतला. 1883 साली आनंदीबाई अमेरिकेला गेल्या. विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया या कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्या कॉलेजमध्ये त्या एकमेव भारतीय महिला होत्या. परदेशात त्यांना अनेक अडचणी आल्या. थंड हवामान, आर्थिक अडचणी, वेगळी संस्कृती, आजारपण. पण त्यांची जिद्द प्रचंड होती. त्या आपल्या देशाबद्दल अभिमानाने बोलायच्या. त्या साडी घालून कॉलेजला जायच्या. त्या म्हणायच्या, मी माझी ओळख विसरणार नाही. 1886 साली त्यांनी एम.डी. पदवी मिळवली. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. त्यावेळी संपूर्ण भारतात त्यांच्या यशाची चर्चा झाली. त्यांचा सन्मान झाला. स्वतः क्वीन व्हिक्टोरिया यांनी अभिनंदनाचा संदेश पाठवला होता. दुर्दैवाने त्यांना क्षयरोग झाला. 1887 साली वयाच्या केवळ 21व्या वर्षी त्यांचे निधन झाले. होय, इतक्या लहान वयात. त्यांनी डॉक्टर म्हणून फार काळ सेवा देऊ शकल्या नाहीत. पण त्यांनी एक मार्ग तयार केला, एक दरवाजा उघडला. आज हजारो महिला डॉक्टर आहेत. त्या प्रत्येकामागे आनंदीबाईंचा संघर्ष उभा आहे. आज त्यांच्या नावाने अनेक संस्था आहेत. महाराष्ट्रात आनंदीबाई जोशी गायनाकोलॉजिकल सोसायटी. त्यांच्यावर चित्रपटही बनला, आनंदी गोपाळ. त्यांची कथा आजही प्रत्येक मुलीला सांगितली जाते. स्वप्न बघायला घाबरू नकोस. एका 14 वर्षांच्या मुलीने तिच्या बाळाचा मृत्यू पाहिला. ती रडली असेल, ती खचली असेल, पण ती थांबली नाही. तिने वेदनेला ध्येयात बदललं. तिने समाजाच्या भीतीला उत्तर दिलं शिक्षणाने. तिने सिद्ध केलं, परिस्थिती मोठी नसते, आपली जिद्द मोठी असते. आज जर एखादी मुलगी म्हणते मला डॉक्टर व्हायचं आहे, तर तिच्या आवाजात आनंदीबाईंचा आत्मविश्वास आहे. आनंदीबाई जोशी म्हणजे धैर्य, जिद्द आणि समाज बदलण्याची ताकद. त्यांचं आयुष्य लहान होतं, पण प्रभाव अमर आहे. जर ही कथा तुम्हाला प्रेरणा देत असेल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या वेदनेला ध्येयात बदलू शकतो का? कारण इतिहास नेहमी परिस्थितीवर नाही, तर निर्णयावर घडतो. आणि आनंदीबाई जोशींनी निर्णय घेतला होता, स्वप्न पूर्ण करण्याचा. हा प्रेरणादायी संवाद तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन विषयांसोबत. धन्यवाद.